रजिस्टर्ड पाकिट सही करून घेताना अनिताने भेजनेवाले का नाम तीनदा पाहिलं. डॉक्टर मंजिरी फडके कोण असं म्हणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली. पत्र फोडायचं क्षणभर विसरून ती डॉक्टर मंजिरी फडके कोण ह्याच्यावर विचार करीत राहिली. हे आपल्या बॅचला नसणार. मागच्या बॅचला होती की पुढच्या? ओळख होती का? वर्तुळातली मैत्रीण नक्कीच नाही. पुसट परिचय असेल का? मग पत्र का आलं? तेही रजिस्टर्ड लेटर? कुणाचं पत्र आहे ग? आईच्या प्रश्नाने ती भानावर आली. मैत्रिणीचं, असं गडबडीने उत्तर देऊन अनिताने पाकिट उघडलं. प्रिय अनिता, परिचय नसताना मी प्रिय लिहित आहे. 2 बायकांना एकमेकींना प्रिय म्हणायला काय हरकत आहे, नाही का? आपला परिचय नाही. तेव्हा मी कोणत्या बॅचला होते हा विचार करू नका. मेडिकलच्या स्टुडंट्सचा हा एक जिव्हाळ्याचा छंद असतो. ही मंडळी कितीही वर्षांनी एकमेकांना भेटली तरी बॅच कोणती ह्याच्यावरच 15-20 मिनिटं बोलतात. इतर पाहुणे मंडळी तेव्हा बिचारी गप्प बसतात. मी BJ मेडिकलची. पाकिटावरच्या पत्त्यावरून तुम्ही ते ओळखलं असेल. तुमचं कॉलेज मुंबईला. तुम्ही GSच्या हे मला समजले. तेव्हा जरी कदाचित आपण एका बॅचच्या असलो तरी एका कॉलेजच्या नव्हेत. जाऊ दे, मीही बॅच कोणती हाच घोळ घालायला लागले. आता मुख्य विषयाकडे वळते. तुमचा विवाह ठरला आहे, त्याबद्दल अभिनंदन. पटवर्धन फॅमिलीला मी जवळून ओळखते. माणसं लाख आहेत. तुमचा होणारा जीवनसाथीही छान आहे. स्कॉलर आहे, कॉम्पिटंट आहे. पैशाचा हव्यास एवढं एकच वैगुण्य सोडलं तर नावं ठेवायला जागा नाही. पैसा हा देव, ऐपत हेच दैवत. तेवढं सांभाळलं तर काही प्रश्न पडू नये. देण्याघेण्याच्या बाबतीत आश्वासनं फार देऊ नका. लग्नपत्रिका छापायला दिल्या आहेत, त्या अर्थी सगळं फायनल झालंच असणार. कधी काळी भेट झाली तर सविस्तर बोलू. तोपर्यंत माझ्या आणि फडके परिवाराच्या शुभेच्छा. आपली डॉक्टर मंजिरी फडके. पत्र वाचून अनिता खूप अस्वस्थ झाली. काहीतरी गडबड आहे. माणसं लाख आहेत, जीवनसाथी छान आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण माणसं लाख आहेत हे तर आपण प्रत्यक्ष पाहिलंच आहे. अश्विनबद्दल तर बोलायलाच नको. हा गृहस्थ व्यवसायाने डॉक्टरच असला पाहिजे हे न सांगता समजतं. बोलण्यात नम्रता, चालण्यात शालीनता, उथळ ज्ञानाला आवाज मोठा. इथं त्याचा लवलेश नाही. हा वारसा आईचा की वडिलांचा समजायचा नाही, कारण दोघंही तशीच. समतोल. डॉक्टर सरिता पटवर्धन, डॉक्टर सागर पटवर्धन, डॉक्टर अश्विन पटवर्धन. शतायुषी भव मॅटर्निटी होमच्या दारावर पितळी अक्षरात कोरलेली कातरलेली ही 3च नावं. सागर पटवर्धन म्हणजे पॅथॉलॉजिस्ट, स्वतःची अद्ययावत लॅब, शिवाय त्यांचं इन्फर्टिलिटी रिसर्च सेंटर. आणखीन काय हवं? डॉक्टर सरिता सागरमय झालेली. ही अश्विनची आई. नुसते अश्विनची? छे, सगळ्या शतायुषी भव मॅटर्निटी होमची आई. बाळणपणाला येणारी प्रत्येक पेशंट मुलीसारखी. शतायुषी भवमध्ये 20 कॉट्स, एक ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, अँटीनॅटल पोस्टनॅटल रूम्स, इन्क्युबेटर, लॅप्रोस्कोप, एक परिपूर्ण हॉस्पिटल. उणीव फक्त अल्ट्रासोनोग्राफीची. 12-15 लाखांची वास्तू उभी केल्यावर 1,00,000-1,15,00,000 किमतीच्या अल्ट्रासोनोग्राफीची काय मातब्बरी. पण वास्तू दाखवताना अक्का आपल्या वडिलांकडे पाहत हसत हसत म्हणाल्या. मी सागरला म्हणाले, अल्ट्रासोनोग्राफीचं मशीन सुनेच्या पायगुणाने यायला हवं. सरिता पटवर्धन उर्फ अक्का. आपले वडील समजून हसले. गाडीत बसता क्षणी अनिता म्हणाली, फक्त अल्ट्रासोनोग्राफी इक्विपमेंट नाही बाबा, याचा अर्थ समजला ना? बाबा हसत हसत नेहमीप्रमाणे म्हणाले, नॉट सो बिग डील. तेव्हापासून मनात एक सारखा विचार येतोय, मॅरेज इज अ डील. ही डॉक्टर मंजिरी फडके हेच लिहित आहे. पैसा हा देव, ऐपत हेच दैवत, बाकी सगळं छान आहे. बाकी सगळं छान? कसं शक्य आहे? पैशाला सर्वस्व मांडणाऱ्यांच्या आयुष्यात बाकी सगळं छान म्हणायला बाकी उरतंच कुठं? ही मंजिरी फडके कोण? हिचं वय किती? ही कदाचित आपल्याच बॅचची, पण पुण्याची. ही ह्या फॅमिलीला ओळखते, पण कशी? हिची आणि अश्विनची ओळख असेल का? ती त्याच्याच बॅचची की 1-2 वर्षांनी ज्युनियर? मेडिकलला कोणत्या तरी वर्षी वन्स मोर मिळतोच. हिने मागून येऊन अश्विनला गाठलं असेल का?
अश्विन पुढे गेला असेल का? का हिचंच अश्विनशी लग्न ठरलं असेल? अल्ट्रासोनोग्राफीचं पायगुण हिच्यात नसेल का? हे डील हिला झेपलं नसेल का? अनिता या प्रश्नापाशी थबकली. तिने भराभरा स्वतःशी निर्णय घेतले. रात्री जेवताना तिने विचारलं, उद्या सकाळी मी पुण्याला जाऊ? का ग? मध्येच लहर आली. आईने विचारलं. लहर नाही, काही आमंत्रणं स्वतः करावीत असं वाटतंय. कुणाकुणाला करायचे आहेत? पुण्याला स्थायिक झालेल्या माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत. मैत्रिणींचं निमित्त अश्विनला भेटायचं असेल? उल्हास डोळा मारत म्हणाला. भावाच्या कॉमेंटचं मनात कौतुक करीत अनिता म्हणाली, छे रे बाबा, त्यांच्यापैकी मी कुणालाही पत्ता लागून देणार नाही. आई जाऊ? परत कधी येणार? एका दिवसात. बाबा जाऊ? बाय ऑल मीन्स. मग रिझर्वेशन? गाडी घेऊन जा. गाडी नको, मी डेक्कनने जाईन. डेक्कनचं रिझर्वेशन आता कसं मिळेल? तुम्ही मनात आणलं तर मला परतीचं रिझर्वेशन सुद्धा देऊ शकता, हो की नाही? तुझ्या काकाला फोन करून विचार. उल्हास म्हणाला, काका केव्हा तरी वैतागून व्हिजिलन्स डिपार्टमेंट सोडून देतील. नाहीतर काय, अनिता नेहमी काकांना 11th आवरला सांगते. अनिता त्याला चिडवत म्हणाली, 11th नाही, 11:30 आवरला म्हण. जवळपास आपल्याच वयाच्या एका मुलीने दार उघडल्यावर अनिताने विचारलं, तुम्ही डॉक्टर मंजिरी फडके का? तिने मान हलवल्यावर अनिताने आपलं नाव सांगितलं. अय्या तुम्ही? असं म्हणत 2 पावलं ती मागे सरकली. या ना, तुम्ही मला सरप्राईज केलं. पत्र मिळालं? ॲक्नॉलेज रिसिट म्हणून मीच आले. तोपर्यंत मंजिरीचे आईवडील मागे येऊन उभे राहिले. बाबा, ह्या अनिता गोडबोले. मी अगदी अर्ध्या तासासाठी आले आहे. तुम्ही आत तर या. किती तासांसाठी ते नंतर ठरवू. मंजिरी अनिताला घेऊन हॉलमध्ये आली. हॉल चांगला प्रशस्त होता. फर्निचर बड्या घरची साक्ष देत होतं आणि हॉलचा आकार बाकीची जागा किती मोठी असेल ते सांगत होता. तुम्ही आत्ता कुठून आलात? मुंबईहून. डायरेक्ट तुमच्याकडेच आले. फारच छान, आता इथेच राहा. अनिता जरा घुटमळली. तुम्हाला अश्विनकडे जायचं आहे का? या प्रश्नावर ती अत्यंत उतावळीपणे म्हणाली, छे छे, फोन करायचा असेल तर? नाही, फोन पण नाही करायचा. मंजिरी अगदी आपलीपणाने जवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिने विचारलं, मी तुम्हाला फार त्रास दिला का? नॉट ॲट ऑल. खरं? अगदी खरं. मी तशी फार टफ मुलगी आहे. सुटले. अशा अर्थाचा सुस्कारा सोडत मंजिरी म्हणाली, वॉश घेणार? छोट्या बॅगेतून तोपर्यंत नॅपकिन काढत अनिता म्हणाली, येस शुअरली. अनिताने वॉश घेता घेता बाथरूमचं अवलोकन केलं. बाथरूम प्रशस्त होती. स्क्रीन प्रिंटिंग केलेल्या स्पार्टेक्स टाईल्स छतापर्यंत लावलेल्या होत्या. एका कोपऱ्यात छताला चिकटून स्टोरेज टाईप गिझर होता. गार गरम पाण्याचे नळ होते. प्रत्येक वस्तूकडे पाहताना अनिताला वाटत होतं, अल्ट्रासोनोग्राफीची मागणी ह्यांना पेलली नसेल का? तोंडावर पाणी मारतानाच तिने हा विचार झटकला. कशावरून अश्विनने हिला मागणी घातली असेल? डायनिंग टेबल छान मांडलं होतं. बसा. मंजिरीच्या आईने स्वागत केलं. अहो, मी मंजिरीसारखीच. मला सरळ ए म्हणा. तुम्ही दोघी बरोबरीच्या असून एकमेकींना आहो जाहो करत आहात, मग आम्ही कसं ए म्हणायचं? अनिता आणि मंजिरी एकमेकींकडे बघून हसल्या. जेवण संपवून सगळे हॉलमध्ये आले. तू इतक्या तातडीने येशील असं वाटलं नव्हतं, असं मंजिरीने म्हणताच तिचे वडील म्हणाले, पत्र पाठवू नकोस असं मी मंजूला म्हणालो होतो. कारण पटवर्धन मंडळींचा पैशाचा प्रचंड हव्यास वगळला तर बाकी माणसं चांगली आहेत. कर्तृत्व आहे, हुशारी आहे. मिसेस पटवर्धनांनी स्वतःच्या कर्तबगारीवर मॅटर्निटी होम नावारूपाला आणले. बाकीच्या ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही. इट इज द पार्ट ऑफ द गेम. आयुष्यात असे फटके बसायचेच. ऑफकोर्स मंजूच्या दृष्टिकोनातून आम्हाला बघता येत नसेल, पण वन हॅज टू ॲक्सेप्ट द रियालिटी. इतक्या बोलण्यावरून अनिताला आपण जो तर्क केला होता तो रास्त होता हे समजलं. तिने सरळ सरळ मंजिरीला विचारलं, तुझं लग्न देवाणघेवाणीवरूनच मोडलं का? तुला कसं कळालं? अंदाज करणं खूप अवघड आहे का? मी पत्र तर मोघम लिहिलं होतं. तेही लिहू नये असं आमचं दोघांचं मत होतं, मंजिरीचे वडील हिरिरीने म्हणाले. अश्विनचं लग्न मोडावं हा हेतू नव्हता
आणि अजूनही नाही. काही व्हेस्टेड इंटरेस्ट असता तर गोष्ट वेगळी होती. आता इंटरेस्टही नाही, अटॅचमेंट तर नाहीच नाही. लग्ना अगोदर वृत्ती समजल्या हे चांगलं झालं. मंजिरीने सरळच सांगून टाकलं. ती बाई अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे. ॲम्बिशियस तर आहेच, पण त्याहीपेक्षा सेल्फिश आहे. मंजिरीच्या आईने प्रथम संभाषणात भाग घेतला. मंजिरीचे वडील म्हणाले, मी तिला दोष देत नाही. अनिता नुसती पाहत राहिली. नक्की काय घडलं आहे हे जरी समजलं होतं तरी ते कसं घडलं ते कळत नव्हतं. तिची ती मनस्थिती ओळखून मंजिरीचे वडील अनिताला म्हणाले, मंजिरीने तुम्हाला पत्र. तुला म्हणा. ठीक ठीक. तर त्या पत्रामुळे तू ओळखलंस की अश्विनचं लग्न ठरलेलं होतं. तो माझा अंदाज होता. तेवढ्या अंदाजासाठी आलीस का? पैशाचा हव्यास एवढं वगळलं तर बाकी सगळं छान आहे असं हिने लिहिलं होतं. मी विचार केला, मग बाकी उरतं काय? जे काही असेल ते भयानक असेल आणि त्या बाबतीत दुखावली गेलेली व्यक्तीच असं लिहू शकते. ते नेमकं काय हे बघण्यासाठी आले. तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून अंदाज आला. मंजिरी ठरवून म्हणाली, मी तुला सगळं सांगते. अश्विनची आणि माझी कॉलेजची ओळख, इंटर सायन्सपासूनची. मी त्याला 1 वर्ष ज्युनियर. त्याने मला पाहिलं, सांकेतिक पद्धतीने पाठलाग वगैरे केला, माझं घर शोधून काढलं. मग घरी आपल्या आईवडिलांना सांगितलं. अश्विनच्या आईचा प्रथम आईला फोन आला. डॉक्टर झाल्याशिवाय लग्न करण्याचा विचार नाही असं आईने सांगितलं. बरं मग? मंजिरीच्या आईला आता पुढचे टप्पे सांगावेसे वाटून ती म्हणाली, त्या म्हणाल्या, लग्न तुमच्या सोयीनं करू. भेटायला काय हरकत आहे? परिचय होईल, मैत्री होईल. सोयरीक जमली तर विचार करू. इतकं झाल्यावर नाही म्हणवेना. आम्ही सगळे गेलो. स्वतःच्या हिमतीवर आकांनी उभी केलेली इमारत पाहिली. तू पाहिलीसच. अवाक झालो. माझीही तशीच अवस्था झाली. अनिताने मान्य केलं. मी तर एका मुलीची आई. स्थळ चालून आलेलं. त्यांनाही मंजू आवडली. आवडणारच. अशा मुलीसाठी मलाही मुलाचा जन्म आवडला असता. अनिताच्या ह्या उद्गारावर मंजिरीने तिला एक चापट मारली. त्यांची थांबायची तयारी होती. मंजिरीने गायनेकोलॉजिस्ट व्हायचं हे ठरलं. पोरगी रक्ताचं पाणी करून इंटरला पर्सेंटेज हवा म्हणून धडपडू लागली. काय जागरणं केलीत त्या काळात. 6 महिन्यात 15 पाऊंड वजन कमी झालं. सांगता सांगता मंजिरीच्या आईचे डोळे भरून आले. मंजिरी हसत हसत म्हणाली, तळवलकरांकडे गेले असते तर सोनाबातनेही एवढी कमी झाली नसते. नकोच होती व्हायला. चाफ्यासारखी कांती होती. जाऊ दे ग, पुढचं सांग. संभाषणात भाग घेत मंजिरीचे वडील पहिलं वाक्य बोलले, तेच म्हणणार होतो मी. अजून भारतीय समाचार चाललाय. पुढे काय सांगायचंय? मरूनही 1.5% मार्क कमी पडले. आयुष्यात पहिल्यांदा वाटलं मागासलेल्या जमातीत जन्माला का नाही आले. हा खरा भारतीय समाचार. माझी चेष्टा करा तुम्ही, पण तुमचं ब्लड प्रेशर किती वाढलं होतं तेव्हा? अनिता, नुसतं हायपर टेन्शन नाही तर स्ट्रेसमुळे शुगरही वाढली होती. ऑब्व्हियसली. बरं मग? अक्का साळसूतपणे म्हणाल्या, डेंटिस्ट हो. त्यात काय? ही डेंटिस्ट्रीकडे गेली. शेवटच्या वर्षापर्यंत गप्प राहिले सगळे. तोपर्यंत दोघं हिंडत फिरत होती. त्यांच्या सगळ्या नातेवाईकात पोरगी हिंडून फिरून आली. अक्कांकडे तर किती वेळा राहायची. कोणत्या तरी एका फंक्शनला त्या अक्काबाईने हिला स्वतःचं शालू नेसायला दिला. अंगावर 15-20 तोळ्यांचे दागिने दिले. तू आता आमची सून या नात्याने तुला सगळे पाहणार तिकडे. लंकेच्या पार्वतीसारखी जाऊ नकोस असं म्हणत तिला सजवून पाठवली. त्या दागिन्यांसकट रात्री 12:30ला तिला इथं आणून सोडली. रातोरात मी त्यांच्या घरी गेले. शालू दागिने परत केले. खूप चिडल्या. मी शांतपणे सांगितलं, तिला आत्तापासून या सवयी लावू नका. त्यानंतर एकदा पुढची बोलणी करायला गेले तर बाईने पावित्र्य बदललेला. तुमच्या मंजूला काय येतं? 1.5% मार्क जास्त मिळवता आले नाहीत. घरकाम येत नाहीत. 1 ना 2 तरी गप्प राहिले. पुढे आणखी कहर. अश्विनला फ्लॅट घेऊन द्या, हिऱ्याची अंगठी द्या. मी मग चिडले. तरी तसं न दाखवता तुमचा एवढा 5 बेडरूमचा फ्लॅट आहे. झालं. माझं वाक्य संपायच्या आत अक्काबाई म्हणते, मंजू गायनेकोलॉजिस्ट झाली असती तर गोष्ट वेगळी होती. आता काय उपयोग? माय गुडनेस. पण अश्विनचे वडील? तो नंदी बैल आहे. आकडीसमोर बोलायची टाप नाही त्याची. आणि अश्विन?
त्याचं नाव काढू नकोस. आईने सकाळी चहाऐवजी रोज गोमूत्र प्यायला लावलं तर हू की चू न करता ते पिऊन दाखवेल. किती चिडशील, शांत हो. अनिता, इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी. पटवर्धन पॅथॉलॉजिस्ट आहे, स्वतःची लॅब आहे. तो व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी त्याने अश्विनला पॅथॉलॉजिस्ट बनवलं. आता सरिताबाईंना गायनाकोलॉजिस्ट सून हवी असेल तर त्यांचं काय चुकलं? पण तेवढ्यापुरती त्यांना एखादी डॉक्टरीन ठेवता आली नसती का? तिने ठणकावून महिना 10,000 वाजवून घेतले असते. तिला तर एक पैसा त्या शतायुषी भव इमारतीच्या बाहेर गेलेला चालत नाही. पै न पै स्वतःच्या हातात हवी. नवऱ्याने होणारी कमाई रोज रात्री बायकोच्या हातात ठेवली पाहिजे, हा कायदा आहे. खरं? आणि त्याने आश्चर्यानं विचारलं. मंजिरी हसत हसत म्हणाली, अश्विनचे बाबा तर रोज रात्री एका पाकिटात सगळ्या दिवसाची कमाई ठेवतात. एक गुलाबाचं फूल त्यावर लावतात आणि पहिला घास घेण्यापूर्वी अक्कांना ते देतात. नंतर म्हणतात, आजचं डिनर मला 800 रुपयाला पडलं. पाकिटातल्या रकमेप्रमाणे आकडा. 500 पासून 1000पर्यंत कितीही. काय सांगतेस? तर एकदा तर बंद पाकिटाकडे पाहत अश्विनने विचारलं, बाबा आज क्लोजला आकडा किती? तर ते म्हणाले, जो क्लोजला तोच ओपनला आहे. अश्विन पण सगळे पैसे अक्कांना देतो? अनिताने विचारलं. उद्या तुला जर बाहेर कुठे प्रायव्हेटमध्ये इमर्जन्सीला बोलवलं तर ते पैसेही अक्कांच्याच हातात ठेवावे लागतील. रोज खर्चापुरते मागून घ्यावे लागतील. अनिता अस्वस्थ झाली. तिच्याकडे बारकाईने पाहत बाबा म्हणाले, घरात सून आल्यावर मिसेस पटवर्धनांचे विचार बदलतील सुद्धा. ते व्यक्तीवर अवलंबून आहे. तरीसुद्धा मी वेगळ्याच विचारात आहे. मला उत्तर मिळत नाही. मी अद्यापि लहान आहे. बाबासाहेब, तुम्ही सांगाल? अनिताने प्रश्न विचारला आणि शब्द जुळवीत तिने विचारलं, मी 8-9 महिने अमेरिकेत माझ्या मामांबरोबर एका छोट्या क्लिनिकमध्ये काम केलं. माझे मामा सकाळी 6:30 ते संध्याकाळी 7पर्यंत काम करतात. 5 days वीक. पाण्यासारखा पैसा मिळवतात. तो खर्च करायला सवड नाही. शांतपणे जेवायला उसंत नाही. कितीही चैन करायचं ठरवलं तरी किती लागणार? आयुष्यात किती पैसे लागतात? बाबा म्हणाले, ती एक वेगळी सायकोलॉजी आहे. विनियोग करायचा म्हणून कालांतराने पैसा मिळवला जात नाही. पैसा मिळवणं हेच ध्येय होतं. 5चे 10, 15, 20 ह्या वाढणाऱ्या आकड्यांचीच नशा. एक आसुरी शक्ती. त्याचं मालक व्हायचं. कोणतीही किंमत द्यायची पण पैसा जोडायचा. त्या स्पर्धेत मला उतरणं शक्यच नव्हतं. अनिताने नवलाने विचारलं, मंजू डेंटिस्ट झाली म्हणून बिनसलं ना? ते वरचं कारण. खरं कारण पैसा. त्यांना तीच भाषा समजते. परिचय वाढत गेला तेव्हा त्यांना हळूहळू आमची ताकद किती ते समजत होतं. म्हणजे ते काढून घेणं एकीकडे चाललं होतं. आई म्हणाल्या, ह्या माणसांना कोणीतरी पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे सांगून डोळं उघडणारं कोणीतरी भेटलं पाहिजे. काही वेळ सगळी गप्प राहिली. अनिताच्या उदास होत जाणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत बाबा म्हणाले, तू एवढी काळजी करू नकोस. काळजी असं नाही, पण या सगळ्या प्रकरणात मला फक्त अश्विनचं नवल वाटतं. स्वतःच्या अंगात प्रेम करायची हिंमत नव्हती तर ह्या मार्गाला जाण्याची गरजच काय होती? गुलामांनी प्रेमाची भाषा बोलू नये. पुन्हा शांतता पसरली. त्यांना लग्न तातडीने करायचं आहे ना? 20 दिवसांवर आलं. आणि त्याने यांत्रिकपणे उत्तर दिलं. बाबांनी विचारलं, पटवर्धनांची अमेरिकेची तारीख ठरली का? मला काही कल्पना नाही. तुम्हाला बोलले नाहीत का? कशाबद्दल? सागर पटवर्धनांची बायपास सर्जरी आहे. असं? आणि त्याने आश्चर्यानं विचारलं. सागर आणि सरिता म्हणजे अक्का आता 6 महिने अमेरिकेत राहणार आहेत. मॅटर्निटी होम चालवायला तेवढ्यासाठी तर घरचं माणूस पाहिजे. ते ऐकल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. अक्का आणि अश्विन एवढे उतावळे का झाले होते ते लक्षात आलं. पत्रिका छापायची घाई. त्यापूर्वी अल्ट्रासोनोग्राफी इक्विपमेंटसाठी वसूल केलेले 1,10,000 रुपये. त्याशिवाय इतर मागण्या. छे, मॅरेज इज अ डील. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं. शतायुषी भव मॅटर्निटी होम जिंकलं गेलं. 8 दिवसात सबकुछ अनिता अशी परिस्थिती झाली. तिचं बोलणं, चालणं, पेशंटशी वागणं, आल्या गेल्यांचं स्वागत करणं, स्वरातलं आर्जव, बोलण्यातलं मार्दव, प्रसूती कळांनी बेचैन होणाऱ्या बाईला सांभाळणं आणि अक्कांचा मान ठेवणं.
अशी एक बाब नव्हती जी खटकली, असा एक व्यवहार नव्हता जो खुपला, अशी एक खोड नव्हती जी टीकेचा विषय व्हावी. 15 दिवसात स्टाफला जाणवलं, अक्कांच्या राज्यात दहशत आहे, अनिताच्या राज्यात दिलासा आहे. अक्कांच्या राजवटीत दरारा आहे, इथं जिंदा दिली आहे. एकीजवळ हुकूमत आहे, इथं सहकार आहे. संशयाचं साम्राज्य विश्वासाच्या हुंकाराने सुगंधित होत आहे. अक्कांना मी, माझं, माझ्यामुळे, मी आहे म्हणून इतकेच शब्द येतात. अनितापाशी आपण, आपलं, सगळ्यांचं अशी रेशमी भाषा आहे. गरजेपोटी कामावर येणारी माणसं आता प्रेमाने येऊ लागली. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं. कामाचं त्रैराशिका 8 तासांच्या पाढ्यांवर आखलेलं असतं. सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची वेसण सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकुमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्या उलट कामाचं नातं भक्तीशी जडलं तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणींवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाहीत, अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात, सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्या उलट विश्वास, प्रेम, वात्सल्य ह्यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात, टवटवीत असतात. 14-16 तास सतत काम करूनही अनिता इतकी टवटवीत कशी राहते? हसतमुख कशी? कपाळावर आठी कशी नाही? शांत, तृप्त कशी? अक्कांना हे कोडं उलगडत नव्हतं. ही आल्यापासून स्टाफलाही पालवी फुटली आहे. आता नोकर वर्ग जरा मोकळा वाटतो. सिस्टर्सही जरा निर्भयतेने बोलतात. इतकंच नव्हे तर सगळी माणसं जास्त प्रामाणिक झाल्याची अक्कांना दाट शंका येऊ लागली होती. अनिताची तर कमालच होती. दिवसभर कितीही काम असो, बाई प्रसन्न. रात्री अपरात्री डिलिव्हरी असो, फॉर्सेप्स असो, सीझर असो, झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे 5:30 नंतर ही पोरगी बेडरूममध्ये सापडायची नाही. स्वयंपाकघर आरशासारखं करील. ब्रेकफास्ट तयार. आपल्या आणि स्वतःच्या बेडरूममध्ये, त्याशिवाय डायनिंग टेबलवर फ्लॉवर पॉट्सची मांडणी. एके बाणाचं हिचं वेगळं तंत्र. टेबलावर न्यूजपेपरची नीटनेटकी घडी. नॅपकिन्स सेवेला तयार. सकाळी हसतमुखाने सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणेल. इतकं सगळं आटपून खाली हॉस्पिटलमध्ये जायला गाऊन घालून 7 वाजता तयार. स्वयंपाक येतो, स्कूटर चालवते. तेच कौशल्य गाडी चालवताना. शक्यतो हॉर्न वाजवणार नाही. ड्रायव्हिंग करताना पादचारी, 2 व्हीलर्स, इतर गाड्यांचे ड्रायव्हर्स ह्यांच्यावर चिडणं नाही. त्यांच्यावर ओरडणं तर सोडाच, स्वतःशीही बडबडणं नाही. रात्री झोपायला जाण्यापूर्वी सासऱ्याला बोर्नव्हिटा देणं. छे, सगळं मुश्किल. पण ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वचित कुठे दुसऱ्या कुणाच्या क्लिनिकमध्ये इमर्जन्सीला गेली तर ते पैसे आणून देणं. मागच्या जन्मी हिच्याऐवजी अश्विननेच वड पुजला होता. एकट्या अश्विननेच नव्हे तर अशी सून मिळावी म्हणून आपणही 2-4 प्रदक्षिणा घातल्या असतील. अक्का आणि पटवर्धन एअरपोर्टवर दिसेनासे होईतो ह्याच तऱ्हेने अनिता राबत होती. मॅटर्निटी होमसाठी तातडीने पुण्याला परत जाणं आवश्यक होतं. पुण्याला जाऊन ती सेवेत रुजू झाली. 6 महिन्यात तिने आपला वेगळा ठसा उमटवला. पेशंट्सची गर्दी वाढली. ज्या बायका पहिल्या बाळंतपणानंतर 3-4 वर्षांच्या कालावधीनंतर दुसऱ्या खेपेसाठी आल्या त्यांना 2 व्यक्तीतला फरक प्रकर्षाने जाणवला. तो त्यांनी वेगवेगळ्या शब्दांनी व्यक्त केला. वाटेल तितके पैसे खर्च करण्याइतकी ऐपत असलेल्या माणसांनाही 4 चांगले शब्द हवे असतात, जे पैसे खर्च करूनही मिळत नाहीत. अक्कांनी ठरवून दिलेल्या आकड्यांपेक्षा 1 रुपयाही कमी घेण्याचा आपल्याला अधिकार नाही हे अनिताला माहीत होतं. ती त्याप्रमाणेच बिले तयार करत होती. तरीही इतरांना कोणतं वेगळेपण जाणवत होतं. स्वतःचं स्वतःला उत्तर मिळेना तेव्हा तिने अशाच एका पेशंटला विचारलं, तुम्ही 1-2दा म्हणालात ह्या वेळेला खूप वेगळं वाटलं. तर ह्याही वेळेला त्रास झाला नाही. स्टाफ तोच आहे. स्पेशल रूम पण तीच मिळाली. आमच्या अक्का तर अतिशय कॉम्पिटंट आहे. स्वभावही चांगला आहे. मग वेगळं काय? तुम्ही आहात हेच वेगळं. इतकंच ना? अगदीच तेवढं नाही. अक्का चांगल्या आहेत तरीही. बोला ना. स्पष्ट सांगते, रागावू नका. त्यांच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात, साध्या गप्पा गोष्टी, इंजेक्शन्स देण्यापासून
आपल्याला याचे रिटर्न्स मिळतील ना असा भाव दिसतो. मनात सतत हिशोब चालताना दिसतो. AC वापरल्यापासून थेट गिझरपर्यंत सतत सूचना देताना पैशांव्यतिरिक्त अन्य काही हेतू असेल असं वाटत नाही. ह्या हेतूने होणारा त्यांचा वावर नकोसा वाटतो. 6 महिन्यांच्या कालावधीत अनिता शतायुषी भवची सर्वेसर्वा झाली होती. एका मिठाच्या खड्याने हंडाभर चांगलं दूध नासतं इतकंच सगळ्यांना माहीत होतं. पण एका मधाच्या थेंबाने दुधाचंही पंचामृत व्हावं हेही अनिताने दर्शवून दिलं. संपूर्ण हॉस्पिटल अनितामय झालं आहे हे चाणाक्ष अक्कांना घरात नव्हे तळमजल्यावर पाय ठेवता क्षणी समजलं. अनिता एअरपोर्टवर रिसीव्ह करायला आली नाही हेच त्यांना खटकलं. पण 2 ऑपरेशन्स आहेत असा अश्विनने खुलासा केल्यावर त्या शांत झाल्या. प्रवासाचा बेदम शिनवटा आलेला असूनही त्यांनी तडक पुणे गाठायचं ठरवलं होतं. तशा त्या आल्या. घरी आल्या तेव्हा अनिता थिएटरमध्ये होती. स्वागतासाठी स्टाफ दारापाशी असेल असं त्यांना वाटलं, पण त्यांच्यापैकी बहुतेक जणी ऑपरेशनच्या धांदलीत होत्या. कपाळाच्या आठ्यांसकट त्या वरच्या मजल्यावर आल्या आणि थक्क झाल्या. दारासमोर रांगोळी काढलेली होती. दारावर फुलांचं तोरण होतं. बाहेरच्या हॉलमध्ये 4ही भिंतींना फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. आणि या सगळ्यावर ताण म्हणजे अक्कांच्या बेडरूममध्ये डबल बेडवर वेगवेगळ्या फुलांनी वेलकम होम अक्षरांसहित फुलांचा गालिचा करण्यात आला होता. 2 दिवस अनिताने अक्कांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. 3ऱ्या दिवशी अक्का हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांनी राऊंड घेतली, विचारपूस केली आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम करण्यासाठी त्यांनी सरवटे सिस्टरला बोलावून घेतलं. त्यांच्या गैरहजेरीतला एकूण एक हिशोब त्यांना हवा होता. 6 महिन्यांच्या त्यांच्या गैरहजेरीत डिलिव्हरीज, सीझर केसेस, MTP, क्युरेटिंग, हिस्टॅक्टमीसाठी आणि फॉलोअपसाठी आलेल्या केसेस ह्या सगळ्यांची नीट नोंद झाली आहे की नाही हे त्यांनी पाहिलं. आपल्या खात्यावर कितीचा आकडा दिसायला हवा याचा अंदाज करीत तेवढी रक्कम जमा झालीच असणार असं मानून त्यांनी दुपारी 2 तास शांत झोपसुद्धा घेतली. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी तशा सूचना अनिताला केल्या होत्या. रात्रीची जेवणं झाली. अवांतर गप्पा झाल्या. बायपास सर्जरीची माहिती पुन्हा एकवार सांगून झाली. अमेरिकेत केलेल्या भ्रमंतीतले काही नव्याने आठवलेले किस्से सांगून झाले. आणि मग अक्कांनी सहज आठवल्याप्रमाणे विचारलं, माझं पासबुक तू माझ्या कपाटात ठेवलं आहेस की तुझ्याकडे आहे? अनिता तत्परतेने म्हणाली, इथंच आहे. आत्ता देऊ की सकाळी चालेल? पासबुक पाहिल्याशिवाय अक्कांना शांत झोप लागणार नाही हे अनिताने ओळखलं. तिने दिलेलं पासबुक घेऊन अक्का आपल्या खोलीत गेल्या आणि 5व्या मिनिटाला परत आल्या. काही राहिलं का? बेडरूमचा दरवाजा उघडत अनिताने विचारलं. दुपारी सरवटे सिस्टरने मला रजिस्टर दिलं होतं. अक्कांना मध्येच थांबवत अनिता म्हणाली, त्यात 80,000चा हिशोब लागत नाही असंच ना? जस्ट अ मिनिट. अनिताने आणखी एक बँकेचं पासबुक अक्कांच्या हातात ठेवलं. ते अनिताच्या एकटीच्या नावाने होतं. त्या तिच्या एकटीच्या खात्यावर सुमारे 85,000ची रक्कम पाहून अक्का कावऱ्या बावऱ्या झाल्या. तुझ्या खात्यावर इतके कुठून आले? माझ्या कामाचे. याचा अर्थ? बसा जरा, रिलॅक्स. तुमच्यापासून मी काही लपवून ठेवीन असं मनातही आणू नका. मला बाहेरची कामं 2-3दा करावी लागली. डॉक्टर शहांनीच प्रथम बोलवलं. तो प्राणी पक्का हिशोबी. एका सीझरचे आणि एक हिस्टॅक्टमीचे त्याने मला 4,500 दिले आणि तेही चेकने. तू घ्यायचे नाहीस. पहिलीच वेळ होती म्हणून मी काही बोलले नाही. दर महिन्याच्या 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत मी त्यांचं काम करावं अशी त्यांची ऑफर आहे. किती देणार आहे? जसं काम असेल त्याप्रमाणे चार्जेस ठरवावेत आणि स्ट्रेट 10 दिवसांचे 25,000. अक्कांना विचारून सांगते म्हणावं. मी तेच सांगितलं प्रथम. ते म्हणाले, काम तुम्ही करणार. मिसेस पटवर्धनांचा काय संबंध? यू हॅव टू लुक आफ्टर युअर ओन बिझनेस. मला पटलं ते. मी काम सुरू केलं. ह्या महिन्यातला कालचा 10वा दिवस झाला. आता पुढच्या महिन्यात. ह्या 10 दिवसांचे पैसे दिले? उद्या पाठवणार आहेत. मग हे 85,000? त्यातले 70,000 तुमचेच आहेत. मी नाही समजले. अनिता हसत हसत म्हणाली, केवळ गंमत म्हणून मी आपल्याच हॉस्पिटलमध्ये 6 महिने जितकं काम केलं त्या कामाचे माझे चार्जेस बाजूला ठेवायचं ठरवलं. फक्त अंदाज यावा म्हणून आणि थोडा इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू.
आणि त्याला अर्ध्यावर थांबवत अक्का उतावळीपणे तिला तोडून टाकत म्हणाल्या, इट इज नन ऑफ युअर बिझनेस. टॅक्स वगैरे निस्तरणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुझा हा अकाउंट बंद करून टाक. जे आहे ते सगळ्यांचं. अश्विन आणि तुझे सासरेही त्यांचा वेगळा अकाउंट ठेवीत नाही, हे तू पाहिलंस ना? काहीच घडलं नाही असं भासवत अनिता म्हणाली, इतकंच ना? 1 मिनिट थांबा. अनिताने कपाटातून आपलं पासबुक चेकबुक काढलं. अक्कांच्या नावाने संपूर्ण रकमेचा चेक लिहिला. चेकच्या मागे काइंडली क्लोज माय अकाउंट असं लिहून सही केली आणि तो चेक अक्कांच्या हातात ठेवला. अक्का समाधानाने निघून गेल्या. बेडरूमचा दरवाजा बंद करून अनिताने अश्विनच्या हातातलं मासिक शांतपणे काढून घेत विचारलं, अक्कांनी जो प्रकार केला तो तुम्हाला आवडला? तिने पैसे तिच्याकडे ठेवण्यासाठी मागितले हेच ना? होय. त्यात वेगळं काय केलं? सगळ्यांचे पैसे इथे एकत्रच असतात. एकत्र पण अक्कांच्या नावावर असतात. कुठे बिघडलं? आपल्याला खर्च करायला मिळतात ना. मागितल्यावर. मागावेत, कशाला हवेत असं तर ती विचारत नाही ना. मला असे हात पसरायला आवडत नाही स्वतः मिळवत असताना. मीही मिळवतो. तुमची गोष्ट वेगळी. लहानपणापासून तुम्ही तसेच वाढवले गेले आहात. मी वेगळ्या वातावरणात वाढले. आता तुझं लग्न झालं आहे म्हणून मी आश्रित नाही. काहीतरी शब्द वापरू नको. मला तसं फील येतो. त्याला माझा इलाज नाही. उद्या तुम्ही अक्कांना सांगा, अनिता बाहेर जे पैसे मिळवणार आहे ते तिच्या नावावर राहतील. त्यांनी हवं तर जेव्हा लागतील तेव्हा माझ्याकडे मागावेत. तिची महिन्याची प्राप्ती किती आहे ते मी 6 महिने पाहिलं आहे. मग ती कशाला तुझे मागेल? दॅट्स द पॉइंट. त्यांच्या 60-70 हजाराला माझ्या इन्कमची गरज नाही. अश्विन वरच्या पट्टीत म्हणाला, तू माझं तुझं का करतेस अशी? तुमच्या मातोश्रींनी शांतपणे सांगितलं नाही का इट इज नन ऑफ युअर बिझनेस म्हणून? मी आज घरातली म्हणता मग तेव्हा मातोश्रींना का सुनावलं नाही? पुस्तकात डोकं खुपसून का बसलात? अश्विन गप्प बसला. अनिता स्वतःशी पुटपुटली, या घरची लक्ष्मी म्हणे लक्ष्मी. तू त्रागा करू नकोस. कॅपॅसिटी असलेली माणसं त्रागा करीत नाहीत. अश्विन हातातलं पुस्तक आपटत म्हणाला, तू एकटीच केपेबल आहेस का? मी असं म्हणाले नाही, पण माझ्याकडे सेल्फ रिस्पेक्ट आहे, कॉन्फिडन्स आहे. MD होऊनही सेल्फ कॉन्फिडन्स नसलेली आईच्या पदराखालची माणसं मला नवीन नाहीत. माझ्यावर कॉमेंट नकोय. ओरडतात कशाला? मी तुमचं नावही घेतलेलं नाही. इट अप्लायज टू मी. मग त्याच्यावर विचार करा. जसा आईचा अभिमान आहे तसा माझाही असू द्या. मला तोंड देखल्या लक्ष्मीचं स्थान नकोय. केरसुणीलाही लक्ष्मी मानायची प्रथा आहे. तुला सार्वभौमत्व हवंय का? उगीच मोठाले शब्द वापरू नका. मॅटर्निटी होम चालवणारी MD गायनॅक सून हवी होती ना? मग किमान तेवढा मान द्या. उद्या अक्कांना माझा निरोप द्या. अनिताची नजर चुकवीत अश्विन म्हणाला, ते तू सांग. माझं लग्न तुमच्याशी झालं आहे. तुमच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. अक्कांना जे सर्वात प्रिय आहे ते मी त्यांना दिलं. आय डोंट वॉन्ट टू लूज माय आयडेंटिटी. अश्विनने प्रतिसाद दिला नाही. अनिता जरा वेळ वाट पाहून म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवीन. अश्विनकडे न बघता अनिताने बेडरूमचा दिवा बंद केला. आपल्या चेहऱ्याकडे अनिताने पाहिलं नाही याचा अश्विनला आधार वाटला. त्यानंतरचे 3-4 महिने शांत गेले. सागर पटवर्धनांनी बायपास सर्जरीनंतर काम कमी केलं होतं. लॅबची 70-80% जबाबदारी आता अश्विनवर पडली होती. अनितालाच आणखी इतर क्लिनिक्सकडून मागणी येत होती. डॉक्टर शहानी तर पार्टनरशिपची ऑफर दिली होती. आपली एक गाडी त्यांनी अनिताला वापरायला दिली होती. आता गाडीसाठी अनिताची अडवणूक करता येणार नाही हे अक्कांच्या लक्षात आलं होतं. स्वतःच्या शतायुषी भव नर्सिंग होमच्या वाट्याला अनिता फारशी येत नव्हती. ह्याबद्दल आता अक्कांना वैषम्य वाटत नव्हतं. तिची लोकप्रियता पचवणं जरा कठीणच जात होतं. ते उघडपणे बोलून दाखवता येत नव्हतं. तुलना करण्यासाठी नेहमीच दुसरी वस्तू असावी लागते. वस्तू, व्यक्ती, स्थळ, काहीही. दुसऱ्याचं आगमन झाल्याशिवाय पहिला किंवा दुसरा, योग्य अयोग्य, लायक नालायक, गुणी अवगुणी, उजवा डावा ठरवता येत नाही. अनिता आली आणि अक्कांच्या अस्तित्वाला धक्के बसू लागले. अनिता अनेकांना आवडते. ती आपल्यापेक्षा केवळ तरुण आहे म्हणून की काकण नख वापरताही काकणभर सरस आहे म्हणून. आपली सिनियरिटी,
आपला एक्सपिरियन्स, आपली मॅच्युरिटी ह्या सगळ्याला काही किंमत नाही? अनिता अवांतर ठिकाणी कामाला जाते तेच ठीक आहे. घरात तिचं तितकंच लक्ष आहे. ब्रेकफास्ट अद्यापही 7 वाजता तयार असतो. बॉर्नव्हिटाचा ग्लास रोज रात्री हजर असतो. आपल्याला मान देते. मग सल आहे तो का? कुठे? डोळ्यात काहीतरी खुपावं, पण फॉरेन बॉडी सापडू नये. आय वॉशने समाधान होऊ नये. फॉरेन पार्टिकल निघून जावा, पण त्याचा ओरखडा, त्याच्या वास्तवाची हूल देत राहावा, असं काय आहे? अनिताने गेल्या 3 महिन्यात 1 पैसा दिला नाही, तेच कारण. आणि त्याहीपेक्षा हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे अनिताने तपासलेले पेशंट फॉलोअपला आपल्याकडे येत नाहीत. डिलिव्हरीच्या 11 केसेस इथं नाव रजिस्टर केलेलं असताना केवळ अनितासाठी शहांच्या क्लिनिकमध्ये गेल्या. पेशंट्सवर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. अनितासाठी त्यांना कुठेही जाऊ दे, पण ते पैसे घरात यायला हवेत. प्राप्तीला शह बसायला लागल्यावर अनिताच्या हुशारीचं फार काळ कौतुक करता येणार नाही. खूप कौशल्याने मूळ हेतू जाहीर न करता सोक्षमोक्ष लावला पाहिजे. सागरला लांब ठेवलं पाहिजे. इथंही त्या बाबतीत बायपास सर्जरी करायला हवी. अश्विनचा प्रश्नच नाही. लग्नाच्या वयाची होई तो मुलं आईवडिलांची असतात. मधुचंद्र झाला रे झाला की आईवडिलांना अर्धचंद्र मिळतो. आईच्या मुठीतून मुलं हा हा म्हणता बायकोच्या मिठीत हरवतात. अश्विन एकमेव अपवाद. अनिताकडेच पाहायला हवं. अश्विन एकमेव अपवाद. हा प्राणी अजून हक्कांना घाबरतो. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. कोणत्या? मी 15 दिवस माहेरी जाणार आहे. आय नीड रेस्ट. पेशंट्स, अपॉइंटमेंट्स. डॉक्टर शहांना मी कल्पना दिली आहे. अक्काला विचार. इथल्या केसेसशी माझा तसा संबंध राहिला नाही. लग्न झाल्यापासून 15 महिने मी रात्रंदिवस काम केलंय. मला कल्पना आहे तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. आय आग्री. तुम्ही येता? कुठे? मी माहेरी जात नाही. आपण माथेरान, महाबळेश्वर कुठेही जाऊ. महाबळेश्वरला गेलो तर आपली गाडीही न्यायची नाही. ड्रायव्हिंग सुद्धा करायचं नाही. टॅक्सीने जायचं. येता? लॅबचं काम बाबा बघतील. झेपेल तेवढंच करा असं सांगायचं. काम खूप आहे. आपण करू तेवढं काम आहेच म्हणून आयुष्यभर तेच करायचं का? पैसे मिळवत सुटायचं? ते पैसे वापरायचे कधी? आणि पैसा किती लागतो? कितीही उधळायचे ठरवले तरी दिवसांचे तास किती? असे किती लागणार आहेत? सट्टा, रेस, जुगार यात तर उडवणार नाही. आणि उडवायचे असले तरी माझ्याजवळ आहेत. अक्का, त्यांचा काय संबंध? त्या नाही का अमेरिका पालथी घालून आल्या? इथला व्याप मी सांभाळला म्हणूनच जाता आला ना त्यांना. ते कोणी नाकारले का? मग अतिशय गडबडून जात अश्विन म्हणाला, आत्तापर्यंत असा काही विचार करायचा असतो याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मला अशी सवयच लागली नाही. अश्विनची अतिशय दया येऊन अनिताने एखाद्या अजाण बालकाला कुशीत घ्यावं तसं अश्विनला आपल्या जवळ ओढून घेतलं. आपला नवरा खरंच एक मूल आहे. त्याला पंख असावेत, पण आकाशाची आणि त्याची कोणी ओळखच करून दिली नाही. एखाद्या देखण्या मुलीला कधीही स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही अशी व्यवस्था केल्याप्रमाणे आपला नवरा वाढवण्यात आला आहे. आय हॅव टू प्रोटेक्ट हिम. त्यानंतर 2च दिवसांनी रात्रीची जेवणं आटोपल्यावर अनिताने अक्कांना आपल्या बेडरूममध्ये बोलावून घेतलं. खोलीत येताक्षणी अक्का म्हणाल्या, मी 5 मिनिटांनी येणारच होते. अनिताने बोलवावं मग आपण यावं हेही त्यांना दर्शवायचं नव्हतं. येत्या गुरुवारी तू शहांकडे जाऊ नकोस. इथंच काम आहे. प्लॅन्ड सीझर आहे. मी आणि अश्विन महाबळेश्वरला जाणार आहोत या रविवारी. अक्का अस्वस्थ झाल्या, पण वरकरणी शांतपणे म्हणाल्या, बुधवारपर्यंत या. 2-3 दिवस खूप झाले. तिथून परस्पर मुंबईला जाणार आहोत. मला आता खूप कंटाळा आलाय. कसे जाणार आहात? आपली गाडी गॅरेजला पाठवायची आहे. मला तुझी गाडी लागणार आहे. अक्कांनी अडवणूक करायला सुरुवात केली. आम्ही सगळा प्रवास टॅक्सीनेच करणार आहोत. अव्वाच्या सव्वा खर्च होईल. काय विचार काय तुमचा? अश्विन, तू काही बोलला नाहीस? असं ही म्हणते. माझा तसा विचार चाललाय. माझ्याजवळ पैसे आहेत. अनिता, ते पैसे तुझ्याकडे कसे आले आहेत ते मला माहीत आहे.
अत्यंत शांत धीम्या स्वरात अनिता म्हणाली, काम केलं म्हणून आले, घरात जमा केले नाहीत म्हणून राहिले. अक्कांचा अनेक दिवसाचा राग वरच्या पट्टीत जायला लागला. अनिता शांत होती. आरडाओरडा करून, करणे लावून न केलेल्या कार्याचा गाजावाजा करायला ही कोणत्याही पक्षाची निवडणुकीची प्रचार सभा नव्हती. कार्य करणारी माणसं आपली सगळी एनर्जी कामासाठीच ठेवतात. शांतपणे अनिताने विचारलं, आम्ही जाऊन येईपर्यंत तुम्हाला काही लागणार असतील तर सांगा, मी तेवढे देऊन ठेवते. तुझ्या मिळकतीवर अवलंबून राहायची वेळ माझ्यावर येणार नाही. मला हे माहीत आहे, पण अक्का तुम्ही इतक्या अपसेट का होताय? इथे येणारे पेशंट्स तू आता शहांकडे नेत आहेस हे काय मला माहीत नाही? अक्का, डॉक्टर शहांना पुरून उरेल इतकं काम आहे आणि मी एकही केस तिकडे नेलेली नाही. इतकी मीन माइंडेड नाही मी. आपण होऊन कुणी आलं तर मी त्यांना परत पाठवत नाही. मला सगळं ते कळतं, कळायला हवं होतं, पण तुम्ही मलाच ओळखलं नाही त्याला काय करणार? तुझी कॅलिबर समजल्याशिवाय मी इथला कारभार तुझ्यावर सोपवून गेले नव्हते. मग वाद राहिला कुठे? अक्का गप्प राहिल्या. ज्यासाठी तळमळ होती ती मोकळेपणे सांगता येणार नव्हती. त्या उठून जायला लागल्या. शांत पण काहीशा हुकुमी आवाजात अनिता म्हणाली, अक्का जाऊ नका, एकदा ही चर्चा आपल्यात व्हायलाच हवी आहे. बसा. अक्का नाईलाजाने बसल्या. आयुष्यात प्रथमच त्या जरा डळमळीत झाल्या होत्या. अनिताने त्याच सुरात ठामपणे बोलायला सुरुवात केली, तुमची ही सगळी घालमेल पैशासाठी चालली आहे. अश्विन आणि मामनजीप्रमाणे रोज रात्री एक पॅकेट मी तुमच्या स्वाधीन केलं असतं तर मी खरी या घरची लक्ष्मी ठरली असते. खरं की नाही? अक्का आतल्या आत उसळू लागल्या. प्रत्यक्ष पराभवापेक्षा तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडतं, तर कधीकधी कर्तबगारी असून भूमी रथाचं चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी चाकं न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. मला काय कमी आहे ग? तोच आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मिळतोय तेवढा पैसा कमीच आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण मला माहीत आहे की इट इज नन ऑफ बिझनेस. मी फक्त इतकंच मानते की बेदम पैसा मिळवणं ह्याच्या इतकं मिडिओकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं. अनिताशी मुकाबला करणं अशक्य आहे हे जाणून अक्का आता अश्विनवर घसरल्या. तुझी बायको माझी शोभा करते आणि तू शांत बसून राहा, पाहतोय काय नुसता? त्यांना कशाला मध्ये घेता? मलाही तुमचा अपमान करायची इच्छा नाही. तुम्ही सांगाल ते काम करायची त्यांना सवय लागली आहे, तुम्ही लावली आहे. कॅलिबर हवा पण त्याचा उच्चार करायचा नाही. पैसा मिळवायचा, तुम्हाला द्यायचा. मी तुझ्याकडे काहीही मागत नाही. तू डॉक्टर नसतीस तरीही चाललं असतं. मग डेंटिस्ट मंजिरी का चालली नाही? अनिताच्या ह्या प्रश्नावर दोघं उडालीच. त्यांच्या प्रतिक्रिया आणि क्षणात उतरलेल्या चेहऱ्यांकडे पाहत अनिता म्हणाली, ह्या क्षणापर्यंत मी ओळख दिली नव्हती. मला ती सगळी हकीकत माहीत आहे. फडके फॅमिलीकडूनच समजली. मी कोणत्या विचारांच्या परिवारात जाणार आहे हे मला समजूनही मी लग्न केलं. पत्रिका छापून झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे अल्ट्रासोनोग्राफीचे ₹1,25,000 ऑलरेडी तुमच्याकडे आले होते. सखा सप्तपदी भव ऐकताना मी मनात म्हणत होते, मॅरेज इज अ डील. डोळ्यांसमोर गोड लाघवी चेहऱ्याची मंजू येत होती. मी तिला मनातल्या मनात सांगत होते, बाई ग, गुणवान माणसाची गळचेपी करण्यासाठी हातात सत्ता हवी असते हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण पाहत आहोत ना. भिवू नकोस, तू सुटलीस, पण त्याच वेळी मी अडकलेली नाही. अशा माणसांना कुणीतरी धडा शिकवायचा असतो. त्यांना आपोआप जाग येईल अशी अपेक्षा करायची नाही. मी ते काम करीन. ते काम तुमच्याच घरात आल्याशिवाय मला करता येणार नाही. आय विल फेस द म्युझिक. अक्का आणि अश्विन कावरेबावरे होऊन एकमेकांकडे पाहायला लागले. अनिता पटकन स्वतःला सावरत अक्कांजवळ जात म्हणाली, घाबरू नका. मी आत्तापर्यंत तशी वागले का? मी तुम्हाला मानते. ही एवढी इमारत उभी करणं खायचं काम नाही. त्यासाठी खूप राबावं लागतं. तुम्ही आतोनात मेहनत केलीत आणि ह्याही वयात तुमच्याजवळ दांडगा उत्साह आहे. पण अक्का, तरीही एक विचार करा, इथं पेशंट्सना कमी सुखसोयी आहेत का? तरीही ती माणसं माझ्या मागे का आली? ते मान्य करणं फार अवघड होतं. डोळ्यातलं पाणी स्वाभिमानाने थोपवून अक्का न बोलता बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी 7 वाजता टेबलावर नेहमीसारखाच ब्रेकफास्ट तयार होता. पेपर्सची घडी जागच्या जागी होती. फ्रेश नॅपकिन्स हाती पडायला सज्ज होते. फ्लॉवर पॉटमधली फुलं
कोवळ्या किरणांना ताज्या बातम्या सांगत होती. अनिता तत्परतेनं वावरत होती. ब्रेकफास्ट संपवून ती आपला गाऊन, पर्स, गाडीच्या किल्ल्या आणि अश्विनचा निरोप घेण्यासाठी बेडरूममध्ये आली. पाठोपाठ अक्का आल्या. हातातल्या किल्ल्यांचा जुडगा अनिताच्या हातात ठेवत त्या म्हणाल्या, तुम्ही माथेरान, महाबळेश्वरला कुठेही जा, पण आजपासून शतायुषी भवची तू इन्चार्ज. मी आता निवृत्त होणार आहे. तू हळूहळू बाहेरची कामं बंद कर. अश्विन चमकून म्हणाला, अशी निर्वानिर्वीची भाषा करतेस? अक्का न बोलता निघून गेल्या. अनिताकडे पाहत अश्विन म्हणाला, अक्काला जबरदस्त शॉक बसलाय तुझ्या बोलण्याचा. शी इज चेंज्ड ओव्हरनाईट. अनिता शांतपणे म्हणाली, अक्का बदलणार नाहीत आणि त्यांनी बदलूही नये. माणसं अशी बदलत नाहीत. त्याशिवाय तुला किल्ले मिळाले का? तुम्ही फार भोळे आहात. संसार इतका सोपा नसतो. तो खूप वेगळा असतो. बहुसंख्य संसार अडवणुकीवर चालतात आणि तेच मोठं दुर्दैव आहे. म्हणजे काय? तुमच्या अक्कांनी रात्रभर विचार केला. माझ्यासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सांभाळायची ह्या खुराड्याने आणि तिची अंडी मात्र दुसऱ्या क्लिनिकमध्ये. त्यापेक्षा सर्वाधिकार दिलेले बरे. अश्विन ते विश्लेषण ऐकून चक्रावला. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण सराव नव्हता. पर्स, गाडीच्या किल्ल्या, गाऊन आणि शतायुषी भवच्या किल्ल्या घेऊन अनिता बेडरूमच्या बाहेर पडली. ती शांत होती. मॅरेज इज अ डील. मनं वगैरे जुळली तर कोइन्सिडन्स.